मुलीला दूर केल्याच्या रागातून झाडल्या गोळ्या. परसराम जाधव गजाआड. परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव तांडा येथे जुन्या वादातून एका कुटुंबावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीला आपल्यापासून दूर केल्याच्या रागातून 31 वर्षीय परसराम जाधव याने कुटुंबावर 3 ते 4 गोळ्या झाडल्या आणि या घटनेत 85 वर्षीय वृद्ध फुलसिंग जाधव यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली असून घराच्या मुख्य दरवाजाचे नुकसान झाले. आरोपीने गोळीबारानंतर सकाळी 10 वाजेपर्यंत मुलीला माझ्याकडे आणून द्या, अन्यथा संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद केलंय. आणि या घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी परसराम जाधव याला ताब्यात घेतलंय. पोलिसांनी गुन्हा क्रमांक 396/2026 नुसार BNS कलम 109, 352, 351, 3, 324(2) आर्म ॲक्ट कलम 325 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना काल दिनांक 21/8/2026 रोजी संध्याकाळी 7:30च्या दरम्यान घडलेली आहे. यातील आरोपी परशुराम विद्याधर जाधव व 21 वर्ष याची मागील 6 वर्षापूर्वी त्याच्याच नात्याने चुलत बहीण असलेली हिच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्याच्यानंतर ते काही दिवस बाहेर राहिले. मागील 6 महिन्यापासून सदर मुलगी त्या आरोपीला सोडून आई वडिलांकडे राहते. त्याच कारणावरून सदर आरोपीने गावठी कट्ट्याने ती मुलगी मला परत द्या, माझ्यासोबत लग्न करून द्या म्हणून वैयक्तिक कारणासाठी तिच्या वडिलावर 2 राऊंड फायर केले. एक हवेत फायर केला आणि 2 त्याच्या अंगावरती फायर करत असताना ते घरात जाऊन लपले. तर सदरील जे राऊंड आहे ते त्यांच्या घराच्या दरवाजाला लागले. तसेच आणि त्याचे जे वयोवृद्ध वडील होते 75 वर्षाचे, त्यांना पण एक डोळ्याच्या जवळून एक राऊंड बारीक लागलं त्याला. सदर प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही व आमची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामावर कारवाई केली. सदर प्रकरणाचा तपास करत असताना माननीय पोलीस अधीक्षक कावत साहेब, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे साहेब, तसेच ॲडिशनल SP चेतना मॅडम यांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केलं. तसेच ASP शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात आम्ही तात्काळ आरोपीचं तांत्रिकदृष्ट्या माहिती काढून आरोपीला रात्री 2 वाजता गंगाखेड तालुक्यातील माखणी गावातून अटक केलेली आहे. सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सदर प्रकरण एक खाजगी स्वरूपात झालेले असून त्यांच्या वैयक्तिक वादातून प्रकरण झालेलं आहे.